चला पंचधांना ताकेदा लगेच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचा. या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या फेरीतील दुसरी मॅच तुमच्या आमच्या समोर येते. भरपूर चांगली मॅच देखील पाहायला मिळेल, याच्यात मात्र शंका नाही आहे. आपण या ठिकाणी स्पर्धा पाहतोय जय श्रीराम क्रिकेट संघ आयोजित वारजवाडी शिक्षक 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या पहिल्या फेरीतील दुसरी मॅच पाहायला मिळेल. एका साईडने आपण पाहतोय स्वरायलमान मामुचवाडी संघानं टॉस येथे जिंकला आणि शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते मोरजवाडा संघाला. ताकीदा आपण जर पाहिलं तर वातावरण थोडंसं बिघडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर अवकाळी पावसाची शक्यता आहे, त्यामुळे हा मॅच लवकरात लवकर कव्हर करा, कारण जेणेकरून आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये जितका वेळ वाचेल ना तितक्या मात्र तुम्हाला ओरच्या मॅचेस खेळायला मिळतील, याच्यात मात्र शंका नाही आहे. आणि पण जशी मॅच लावेल सुरुवात तसा आपण आवाज ऐकू आमच्या मायक्रोफोनवरती. व्हॉइस ऑफ भुवनोली अत्यंत आमच्या जवळचे मित्र मनोज उगडा सरांचा आवाज. थँक्यू सो मच. पहिला चेंडू या ठिकाणी ऑफसाइड ऑफ स्टंप. साहिल हा गोलंदाज आपण पाहतोय. साहिलचा विचार केला तर एक चांगला गोलंदाज आहे, नौका गोलंदाज आहे, नाविन्यपूर्ण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच चुका होतात, चुकातून मात्र शून्यातून मात्र उभं राहावं लागतं आपल्याला. हा चेंडू बॅटच्या टोईंगला लागला होता. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, परंतु नो मॅच लँडमध्ये चेंडू पडल्यानंतर थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि एक धाव या ठिकाणी अंकित केली जाते. तर आपण काय की आपण पाहतो श्री गणेश होत असताना टीम या ठिकाणी आपण पाहतोय विशाल 11 मोऱ्याचा पाडा या संघाच्या माध्यमातून. साहिल एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्याच चेंडूवर मात्र डॉट चेंडू, दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव. पुलवाले गॅपचा सिलेक्शन, ऑफ साइडचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही. इथून मात्र स्लिप पॉइंटला, डीप स्लिप पॉइंटला येतोय अजून एक चौकार. हा एक चांगला आहे. त्या ठिकाणी मध्ये
फेकून दिलं त्या ठिकाणी बघितलं गेलं तर शेवटच्या मुवमेंटला तो मय आउटफील्ड फास्ट आहे. अजून एक दमदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण वेगाने फ्लाय होईल. ऑन बोर्ड मोराच्या पाड्या संघाच्या धाबा लागत असताना 9 धाबा. चांगली फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू इथे मात्र शेवटच्या मुवमेंटला फलंदाज बाद. फलंदाज होईल बाद. या ठिकाणी पहिला फलंदाज बालचंद्रच्या बॅट मधनं 2 चौकार आल्यानंतर लगेचच कमबॅक केलं जातं. 8 का जवाब पत्थर देत असताना फलंदाज बाद. फटका चांगला आहे त्या ठिकाणी मात्र गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. त्या ठिकाणी जवळपास शतर्ष गुणी नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. एक धाव तर कंप्लीट केले. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि तिसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट. गुड रन बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपल्याला धावसंख्या आपण पाहतोय. ओव्हर समाप्तीचा इशारा पंचांचा येत असताना 1 ओव्हर समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर धावसंख्या ऑन बोर्ड धावा लागत असताना 12 धावा.
हा चेंडू चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप हा फटका पाहायला मिळाला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी संपर्क पाहायला मिळत नाही. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, परंतु लाईन खराब पाहायला मिळाली होती तुकारामची. 14 धावा दापलकावर लागल्या गेल्यात. या वर्षीचा विचार केला तर असं एकही आयोजन नाहीये ज्या ठिकाणी मामुचवाडी हा संघ मात्र खेळला नाहीये. चांगलं हा फटका चांगला होता, मिस टायमिंग फटका, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक होता, सेकंड स्लिपचा शतरक्षक प्रकाशच्या माध्यमातून अजिबात कोणतीही चूक नाहीये. फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 फलंदाज जयेश बॅक टू द गाव. चौदा धावसंख्येवर मात्र दुसरा धक्का या ठिकाणी लागला गेला मोराच्या पाड्या या संघाला. आपण पाहतोय तुकाराम गोलंदाजी करतोय. पंचांचा या संघाचा मात्र आपण पाहतोय तारणारा आहे. संघ नायक हा चेंडू इथे पडल्यानंतर थोडासा लेग कटर पाहायला मिळाला. तुकारामच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. स्लोअर गतीचा हा चेंडू होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला. हा पटका पासला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. चेंडूला जज केलं जात होतं, परंतु नो मॅच लाईन मध्ये चेंडू फोडला जातोय. संजय होते त्या ठिकाणी मात्र जिथे एकही धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र 2 धावा खर्च केल्या जात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं जात आहे. मोराच्या पाड्या संघाच्या माध्यमातून 16 धावा दापलकावर लागल्या जात आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. या ओव्हरचा विचार केला तर 4 धावा खर्च केल्या जातात. पहिल्या ओव्हरमध्ये P1च्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडं फास्टली केला पंचा. यश घोरे असतील मेन पंचांच्या भूमिकेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय आणि इथे मात्र फटका पाहायला मिळाला होता. रिव्हर्सचा सक्सेसही झाला होता, परंतु ताकद थोडीशी कमी पडली. बॅटच्या हँडलच्या इंडला मात्र तो चेंडू लागला होता. त्या ठिकाणी फसलीचा शतरक्षक होता. चेंडू अडवण्यात यश आलं आणि या 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. एक धाव पाहायला मिळाली आणि 1 धावेच्या मधून दापलकावर धावसंख्या 2 ओव्हर समाप्तीनंतर 2 कडेच्या मोबदल्यात या धावा लागत असताना 17 धावा. आणि असा अजूनही विचार केला तर 3 ओव्हरचा खेळ अद्याप शिल्लक आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर टीम थोडं फास्टली खेळवायचं पंचा बघा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल. कॅमेरामॅन इन कडनं विशालला आपण पाहतोय.
हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे मोहन चेंडूला जज करतो आणि शेवटच्या मुमेंटला टिपला जातो झेल. फलंदाज बाद. सनील बॅक टू पॅव्हिलियन. या ठिकाणी आपण पाहतो जे स्क्रीनच्या वरती आपण जे ध्वज पाहायला गेले आदिवासी समाजाची ओळख ते मात्र कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहिले देवावटीच्या माध्यमातून कव्हर केले. हा फटका चांगला आहे. पंचांचा आवाज आला त्या ठिकाणी नोचा आणि इथून मिळतोय हा 1 बाउन्स ओव्हर द रोप. 1+4 म्हणजे 5 धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील. फलंदाज भरतच्या बॅट मधनं पहिला चेंडू फेस करत असताना चौकाराला गेलाय. हा फटका चांगला कार्पेच्या माध्यमातून चेंडू चाललाय त्या ठिकाणी परंतु बास्केट येईल. चेंडू खाली एकच धाव. एका धावपेक्षा काही जास्त मिळणार नाहीये. तापलकर धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी मात्र 23 धावा ऑन बोर्ड लागत असणार. फ्रीटचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क प्रॉपर झाला नव्हता. त्यामुळे मात्र या ठिकाणी आपण कार्पेच्या माध्यमातून चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज चांगला आहे विशालला आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलं जातंय त्या ठिकाणी बघितलं गेलं तर आपण त्या चेंडूला फेकून दिलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे जयवंत होते त्या ठिकाणी. दोन धावा आल्या गेल्या. 2 धावाच्या मदतीने आपलं पुढे चढकेल धाबलकार धाव संख्या 25 धावा. हा फटका चांगला आहे. घुटना टेक फटका आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु त्या ठिकाणी शतरक्षक आहे भास्करच्या माध्यमातून अजिबात चुका होणार नाहीये. फलंदाज बाद. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं रोहित बॅक टू पॅव्हिलियन. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी बाद झाला गेला. विशालचा विचार केला तर 2 गडी त्याने गारद केले गेलेत या ओव्हरमध्ये. हा चेंडू चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप सांगत असताना पंच सांगत असताना निर्धाव चेंडू आहे. अजूनही विशालचा विचार केला तर काहीचे चेंडू शिल्लक असतील. दापलकावर धावसंख्या आपण पाहतो 25. 3 ओव्हरचा विचार केला तर अद्याप 8 धावा खर्च केला जात आहेत. त्यामध्ये 9+4 हा चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता. दापलकावर धावसंख्या 25 धावा लागल्या गेल्यात. हा चेंडू चांगला आहे. त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुका होता. डायरेक्ट हिट दिलं जाईल का तुकारामच्या माध्यमातून वाईट+1 एक्स्ट्राच्या स्वरूपात जमदम विचार केला तर 8 ते 9 धावा खर्च केला जात आहेत मामुजवाडी संघाच्या माध्यमातून.
27 धावा धापलकावर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या ओव्हरचा विचार केला, पुलारलेन या ठिकाणी चुकीला माफी नाही. या बॅट्समन या ठिकाणी आपण पाहतो तब्बल विचार केला, भरतच्या बॅट मधनं अजून एक दमदार षटकार. तर बघा, जांभिवली जगदीश आणि SD11 काराव दोन्ही संघांना सूचना आहे, इनिंग संपल्या तुम्हाला मात्र या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे, अन्यथा तुमच्या ओव्हर्स कमी केल्या जातील अशी आमच्यापर्यंत सूचना येते. कारण आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे जे नियम आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत, याची नोंद असू द्या. गोलंदाजी मार्कर गोलंदाज भास्कर उर्फ बाब्या या नावाने ओळख असलेला हा गोलंदाज आहे. नेहमीच त्याच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. फलंदाजी करत असताना सलामीला फलंदाजी करतो आणि आता आपण पाहतो त्या ठिकाणी गोलंदाजीमध्ये हा चेंडू चांगला आहे, टॅप केला जाते, त्या ठिकाणी एक धाव तर कंप्लीट केली जाते. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू मिळाला नाहीये. त्या ठिकाणी आपण पाहतो संजयला आज कुठेतरी संजयच्या माध्यमातून चुका पाहायला मिळत आहेत. धावफलक आपण पाहिले गेले तर 35 धावा ठिकाणी लागल्या गेल्या, त्यामध्ये विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. नशिबवाने 1 चौकार मिळाला होता. हा चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. चांगला चेंडू, हा चेंडू इथे मात्र पंच सांगत असताना वाईट आहे. वाईटच्या स्वरूपात आपलं पुढे सरकेल. 36 धावा धापलकावर. अद्याप विचार केला तर 4था ओव्हर हाताळलं जात आहे. हा चेंडू लॉर फुलटास होता, डीप होत चालला होता चेंडू. शेवटच्या मोमेंटला चेंडू उचलून फेक करेपर्यंत त्या ठिकाणी रनआउटची संधी, परंतु ॲक्युरेट फेकी पाहायला मिळाली नाही. साहिलच्या माध्यमातून स्कोरलेसचा हा फटका पाहायला मिळाला होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर दीपक आणि भरतच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर दीपकचा विचार केला तर तब्बल 4 चेंडू फेस केलेत आणि 4 या धावसंख्येवर खेळ केला जातोय. धावफलकावर धावसंख्यावर पाहिले गेले. हा चेंडू चांगला आहे, लॉर्ड फुलटॉस होता, परंतु त्या ठिकाणी मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होत असताना एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्लॉगरच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातंय. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवायचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी एकदा तर कंप्लीट केले जाते. मोहन आला होता चेंडू खाली आणि त्याला बॅकअप देत असताना त्या ठिकाणी मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला होता. संभाजीने मात्र चेंडूला कव्हर केलं आणि या 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने आपलं पुढे सर्किल 40 धावा आपल्या कव्हर लागल्या गेल्यात. काहीशे चेंडू अजूनही शिल्लक आहेत. भास्करचे आपण पाहिले गेले तर दीपक ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. भरतच्या बॅटमधनं 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळालाय. त्याचा स्ट्राईकवर येणं खूप महत्वाचं आहे. 1 धाव तर कंप्लीट केली जाते आणि ॲक्युरेट फेकी पाहायला मिळाली. यस इट इज आउट. फलंदाज बाद. भरत बॅक टू द गाव.
हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र विसेपचा फटका पाहायला मिळाला. ऑन साईडला हा फटका होता. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट केली जाईल. हा चेंडू चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप फटका पाहायला मिळाला होता. डबल कार धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर एकदा बालिया. हा चेंडू चांगला आहे. यॉर्करलॅंडचा हा चेंडू पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये प्राचारण केले. P1च्या पहिल्या षटकात मात्र गोलंदाजी केली होती. 12 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजी चांगली केली गेली साहिलच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये 4 चेंडू फेकले. 3 धावा खर्च केल्या जात आहेत. स्लॉगरचं षटक आहे. हा फटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू ऑफसाईडचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. डीप मिडॉनचा क्षेत्ररक्षक आला. चेंडूला उचलून फेक करेपर्यंत या ठिकाणी मात्र या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलकावर आपण पाहतो. तब्बल विचार केला तर 46 धावा. एखादा मोठा फटका 50शी गाठू शकतो. या ठिकाणी आपण पाहिले तर मोऱ्याच्या पाड्या संघाच्या माध्यमातून शेवटचा चेंडू शिल्लक. हा चेंडू चांगला आहे परंतु लाईन थोडीशी खराब आपण पाहतोय. ऑफकटर पाहायला मिळालं. त्या ठिकाणी साहिलच्या माध्यमातून एक नौका गोलंदाज आहे. मामुचीवाडी संघाचा विचार केला तर पूर्ण संघ नाविन्यपूर्ण आहे. अध्यक्ष विचार केला तर संघर्ष चालू आहे. अद्याप अंबरनाथ तालुक्यामध्ये एकही ट्रॉफी त्यांच्या नावावर नाही आहे परंतु तरी सुद्धा जिद्द चिकाटी आणि मेहनतीवर त्यांचा विश्वास आहे. हा चेंडू चांगला आहे. फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट. ही धाव नसेल विकेट नसेल पंच. 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धाव संख्या 49 धावा येणारे 30 चेंडू आणि 50 धावा बनवाव्या लागतील. टीम मामुचीवाडी या संघाला आपण पाहू शकाल. स्वरा 11 मामुचीवाडी या संघाला. वाईस बहुनोली त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपण स्पर्धा पाहतो मानाची आणि सन्मानाची. जय श्रीराम क्रिकेट संघ आयोजित वारेजवाडी चषक 2025 चित्तथरारक अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आज या स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील पहिल्या आज फेरीतील दुसरी मॅच तुमच्या आमच्या भेटीला इथं असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्वरा 11 मामुचवाडी या संघाने त्याच्या अगेन्स्ट विशाल 11 मोऱ्याचा बडा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर प्रथमतः बॅटिंग केली आहे विशाल 11 मोऱ्याचा बडा संघाने आणि
बॅटिंग करत असताना 49 धावा दफलकावरती लगावल्या गेल्या. 30 चेंडू आणि 50 धावसंख्येचं लक्ष गाठायचं या ठिकाणी मामुचवाडी या संघाला. खरं तर ही मॅच देखील भरपूर चांगली होईल याच्यात मात्र शंका नाही आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. आपण पाहायला गेलं तर संभाजी आणि त्यांच्या साथीनं भास्करला आपण पाहतोय. 50 धावा दफलकावरती कंप्लीट कराव्या लागतील. आणि त्याचबरोबर आपण पाहतो ज्या पद्धतीनं घराची कुटुंबाची जबाबदारी नेहमीच ते चांगल्या पद्धतीने पार पाडत असताना आणि त्याच पद्धतीने आज मात्र आपल्याला पाहायला मिळतील क्रिकेटच्या माध्यमातून एक चांगली फलंदाजी दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. खरं तर एकाच घरातील दोन्ही खेळाडू दोन्ही सख्खे बंधू आहेत. आपण संभाजीला पाहिलं तर मोठा बंधू आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर भास्करला छोटा बंधू आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राईट ओव्हर द विकेटनं गोलंदाजी केली जाईल. विशाल 11 मोरेचा पाडा या संघांकडनं पहिला पॉवर प्लेचं षटक कोणाकडे दिले जाईल. चला या ठिकाणी समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतलाय मामुचवाडी या संघावरती. खरं तर ट्रॅक टी शर्ट आणि शूज हे अनिवार्य आहेत या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी या मॅच मध्ये खेळण्यासाठी. आणि आपण पाहिलं गेलं तरी त्या ब्लू कलरची पॅन्ट आहे. आणि पंच सामने 1 मिनिट थांबवायचं आहे त्यामुळे आपण ब्लू कलरची पॅन्ट आहे आणि 2 रनची पॅनल्टीच्या समोर जावं लागतंय. खरं तर मामुचवाडी या संघाला कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आणि कंपल्सरी ड्रेस या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर जो खेळाडू नॉनस्ट्राईक गेंडला संभाजी त्याची ट्रॅक आहे ती ब्लू कलरची. त्यामुळे त्या संघाला इथे 2 रनची पॅनल्टीच्या समोर जावं लागतं. 2 पॅनल्टीच्या आपण ऍड नंतर करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर पहिला चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही चेंडू पहिला पडल्यानंतर आपण पहा तुम्ही या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉल आलाय. करता चांगली गोलंदाजी राहिली गेली. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतो फटका भरपूर चांगला आहे. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉल सरळ सीमा पार बास्केटच्या बॅट मधून 50 धावांचा पाठला करत असताना ठोकलाय षटकार. दोन रनची पॅनल्टी अर्थात जो तुमचा 12वा खेळाडू आहे त्यांच्याकडे ब्लॅक पॅन्ट आणि त्यामुळे इथे 2 रनची पॅनल्टी या ठिकाणी दिली जाईल. अर्थातच धावसंख्या या ठिकाणी 50 बनवावीच लागेल कारण जिकडे आपण पाहिलं गेलं तर 53 धावा बनवायच्या होत्या. खरं तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर टी फॉर टॅट असंच म्हणावं लागेल. खरं तर पहा तुम्ही 12वा खेळाडूंकडे देखील लक्ष होता. तो मामुचवाडी टीमचा 12वा खेळाडू त्याचा देखील मोरेचा पाडा संघाच्या 12वा खेळाडूवरती लक्ष होता की त्याच्याकडे पॅन देखील ब्लॅक आहे. परंतु आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी 2 रनची पॅनल्टी आहे म्हणजे इक्वल झालंय. या ठिकाणी टी फॉर टॅट झालंय. अर्थातच कोणत्याही संघाला या ठिकाणी धावा कमी बनवायच्या नाही आहेत आणि धावा जास्त देखील बनवायच्या नाही आहेत. हा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही वेगाने बॉलला टाकत असताना पाहायला मिळाला गोलंदाज बालचंद्रच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर एक षटकार आणि एक चौकार आल्यानंतर कमबॅक पहा तुम्ही 10 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. जिकडे आपण पाहिलं तर 10.0च्या सरासरीने धावसंख्या दफलकावरती प्रत्येक ओव्हर मागे मेंटेन करायची आणि सध्याच्या स्थितीला इथे आपण पाहतोय चांगल्या धावा येत असताना बास्केटच्या बॅट मधून अगदी आपण पाहिलं तर मिळवणला शतक्षक आहेत. चांगली फील्ड तुम्हाला पाहायला मिळते. एकच धावा आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 11 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. खरं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये भरपूर काही जबाबदाऱ्या गोलंदाज बालचंद्रवरती पाहायला मिळतात. परंतु या षटकामध्ये कमी धावा खर्च कराव्या लागतील. मामुचवाडी संघ देखील आपण पाहायला गेलं तर नवपूर्ण संघ तुम्हाला पाहायला मिळतो. हा चेंडू आपण पाहतो बाची टोईंगला बॉल लागत असताना टीपला जाईल देईल. 1 मोर विकेट डाऊन. पहिला धक्का लागत असताना टीम मामुचवाडी संघाला फलंदाज होईल बाद संभाजी बॅक टू द पवेलियन. खरं तर आपण पाहतोय भास्कर होतो स्ट्राईक एंड वरती
आणि बास्केटच्या बाट मधून संभाजी होते स्ट्राईक एंडवर, तिने संभाजीला या ठिकाणी परतावा लागलाय. पहिला चेंडू फेस केला, एकही धाव बनवू शकला नाही आपल्या टीमसाठी. स्वतःवरती नाराज असतील कारण या मॅच मध्ये प्रत्येक ही मॅच डू अँड डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो संघ खरं तर पुढे वाटचाल करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र थेट घरचा रस्ता पत्करावा लागेल. त्या ठिकाणी पण पाहायला गेलं तर 50 धावा आफ्रिकामध्ये बनवायच्या, जितक्या धावा मामुचोड्या संघाला पाहिजे होत्या तितक्या धावा मात्र या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये आल्या गेल्यात. 11 धावा आफ्रिकावरती. समीकरण तर राहिलंय 24 बॉल आणि विजयासाठी करावं लागतील 39 धावा जिंकण्याकरिता अजूनही या मॅच मध्ये. मात्र जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये ना तोपर्यंत मॅच कोणता संघ जिंकेल हे सांगता येत नाहीये. परंतु पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज संदीपला आपण पाहतोय. मोर्याचा पाडा संघ देखील कमी लेखून जमणार नाहीये, परंतु या संघाला देखील आपण पाहिलं गेलं तर एक चांगली गोलंदाजी त्याच्यामध्ये देखील पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या षटकामध्ये संदीप चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही स्टिकच्या खूपच बाहेर पण सामना दर्शवतील. इट इज व्हाईट बॉल आहे आणि एक्स्ट्रा धाब्या ठिकाणी ऍड केली जाईल. एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 12 धावा आफ्रिकावरती. 24 बॉल 38 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता अजूनही या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय भास्कर, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकार आलाय आणि तो सध्या आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती. हे दडपण पहा तुम्ही. खरं तर भास्करने पहिल्या ओव्हर मध्ये जी बॅटिंग केली आहे ना ती बॅटिंग मात्र या ठिकाणी साकारावी लागेल. संदीपवरती थोडासा दबाव आहे कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर 3 शतक पाहायला मिळतात. वर खोलर टप्पाचा चेंडू होता आपण पाहायला गेलं तर खोदून काढलाय. तिकडे लॉंग ऑफला शतरक्षक आहेत. एकच धावा आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 14 धावा आफ्रिकावरती पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर स्ट्राईक एंडवरती वनडाऊनचा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये झाला होता दाखल. तुकाराम बांगारे तर या मामुचवाडे टीमचा कॅप्टन, कर्णधार आणि सेनापती. पहिलाच बॉल फटका भरपूर चांगला आणि या ठिकाणी आपण पाहतो लॉंग ऑफला थोडी एलिमिनेशन कमी पडलं आणि टीपला जाईल दुसऱ्या ओव्हर मध्ये लागणारा दुसरा धक्का. फलंदाज होईल बाद. टीमचा कॅप्टन केला गारद. फलंदाज तुकाराम बांगारे. बॅक टू द पवेलियन. जर आपण पाहिलं गेलं तर तुकाराम बांगारे असं खेळाडू आहे की त्याला कधीच आपण सिंगल डबलला खेळताना पाहिलं नाहीये. त्याच्या बॅट मधून नेहमीच आपल्याला मोठमोठे फटक्या पाहायला मिळतात. जणू काय पहिल्या चेंडू पासून अटॅकिंगची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर एलिमिनेशन थोडंसं कमी पडलं आणि लॉंगॉनला भरपूर चांगला झेल टिपत असताना. खरं तर ही विकेट महत्वाची होती मोरेचा पाडा संघासाठी आणि ती विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता पण थोडंसं एलिमिनेशन कमी पडलं आणि लॉंगॉनला भरपूर चांगला झेल टिपला गेला आणि एक मोठा फलंदाज बाद झाला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल. कॅन्डिडेट नंबर 4 वरती जयवंत. चेंडू पण पाहायला गेला तर बॅट पासून चेंडू लांब ठेवले जातात आणि काही निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज संदीपला आपल्याला पाहायला मिळतं आणि डॉट बॉलची सांगता करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर एक चेंडू डॉट आला तरी ते दबाव पाहायला मिळेल तो मामुचवाड्या संघावरती. परंतु या ठिकाणी आपण पाहतो वन डाऊनचा खेळाडू देखील बाद झालाय. मिडल ऑर्डरचा खेळाडू इथे पाहायला मिळतो आणि बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पहा तुम्ही. स्वतःकडे कॉन्फिडन्स किती खरे स्ट्रोक खेळलाय आणि लॉंगॉनच्या डोक्यावरनं बॉल सरळ सीमा पार. फलंदाज आपण पाहतोय जयवंतच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा मॅक्सिमम ठोकलाय षटकार. करत असताना मामुचवाड्या संघ पाहायला मिळतो. जणू काही 2 फलंदाज बाद झालेत तरी देखील भास्कर आणि जयवंत एक चांगली फटकाबाजी करताय. हा चेंडू आपण पाहायला गेला तर अपस्टिक वरून जाणारा चेंडू होता. खरं तर थोडंसं आतमध्ये वळण घेतला आणि निर्धाव चेंडूचे सांगता करत असताना गोलंदाज संदीपला आपण पाहिलं गेलं 21 धावा आफ्रिकावरती येणार 18 बॉल आणि विजयासाठी लागणारी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती अर्थातच 29 धावा.
हे षटक भरपूर निर्णायक आहे. या षटकामध्ये जरी 8 ते 10 धावा आल्या तरी देखील शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाऊ शकते. परंतु या ओव्हरमध्ये गोलंदाजने कंबा केला तर मात्र या ठिकाणी मामुचवाड संघावरती थोडासा दबाव इथे पाहायला मिळेल, याच्यात मात्र शंका नाही. हे षटक भरपूर काही सांगून झाली या मॅच मध्ये. 18 बॉल 29 धावसंख्येची गरज. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील मानफ्रॉम बदलापूर बोस श्रीपत कडाळी आणि स्क्वेअर पंच पाहायला मिळतील यशवंत गोरे मानफ्रॉम पिंपळोली. आणि खरं तर हे दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. यांची नेहमीच त्यांनी दक्षता ठेवली आहे. हा चेंडू आपण पाहतो शॉर्ट ऑफ लेनचा होता. मिश्रामिक चूक झाल्यात. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते आणि टीपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. इतका तेव्हा परिस्थितीत असताना फलंदाज होईल बाद. जयवंत बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर आपण पहा आउट स्विंग पाहायला मिळाला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता. सहज रीतीने त्याने झेल टिपला. अगदी फलंदाज जयवंत होते आणि जयवंतचं थोडंसं एलिमिनेशन कमी पडलं आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर इथून भरपूर चांगला झेल टिपत असताना कॅन्डिडेट नंबर 5 वरती न्यू बॅट्समन ज्यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं होता साहिल फलंदाज पाहायला मिळतील. छोटा पाकिट बडा धमाका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का साहिल. यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर पाहतो मी बॅट पासून चेंडू लांब ठेवले जातात. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय साहिलला एक आक्रमकता बॅटिंग करावी लागेल आणि या षटकामध्ये खरं तर जास्तीत जास्त स्ट्राईक एंड वरती भास्करला आणावं लागेल. कारण 7 चेंडू आणि त्याच्या बॅट मधून 12 धावा जरूर आल्यात. परंतु सध्या तरी आपण पाहिले गेले तर स्ट्राईक एंड वरती साहिल आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केला. स्विंग आणि मिस डॉट बॉल आलाय. इथून गोलंदाज बालचंद्रच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. परंतु या षटकामध्ये देखील आपण पाहतोय गोलंदाज बालचंद्र चांगली गोलंदाजी करतोय. 21 धावा फलकावरती आहेत. अजूनही 29 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय मिड विकेटला चेंडू ढकलला गेलाय. रंग कार्पेटने क्षेत्ररक्षक आहे. 2 टप्प्यावरती चेंडू गादर केला जाईल. तोपर्यंत मिळतील फक्त सिंगल धावा आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पण पाहिली गेली तर 22 धावा फलकावरती पाहायला मिळतात. बराच काळ का होईना परंतु धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडू 29 धावसंख्येची गरज होती परंतु समीकरण तर राहिलंय 14 बॉल 28 धावसंख्येचा. या चेंडू 2 चेंडूवरती एका दुसरा मोठा फटका आला तर मॅच मध्ये थोडीशी दबाव निर्माण थोडीशी या ठिकाणी आपण पाहतोय दबाव कमी करू शकतो. परंतु मिस टायमिंग स्ट्रोक झालेत. मिड विकेट रिल्सनला टीपला जाईल. जी विकेट पाहिजे होती मोराच्या बड्या संघाला ती विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे. फलंदाज भास्कर बॅक टू द पवेलियन. हॅलो 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 या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर खरं तर आता मामुचवाडे संघावरती दबाव तुम्हाला पाहायला मिळतो. कारण ज्याच्यावरती पूर्णपणे आशा होत्या तो आता फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल. सूरज आणि साहिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये परंतु आता सध्या तरी आपण पाहतोय सूरजवरती भरपूर काही जबाबदाऱ्या या मॅच मध्ये येऊन टेपल्यात. या षटकामध्ये विकी भाऊ विचार केला तर 2 महत्वाचे गडी देखील बाद केले तर एकच धाव त्याने खर्च केली आहे. तर या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय स्कोअर लेके क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला अडवलं गेलाय. 2 धावा ठिकाणी सहजरितीने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्या आपण पाहिली गेली तर 24 धावा फलकावरती. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय की तिसरं षटक झाले समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली. तब्बल 4 बाद 24 धावा फलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. 18 चेंडूमध्ये 29 बनवायच्या होत्या परंतु या षटकामध्ये फक्त गोलंदाज बालचंद्रने 3 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे गडी देखील बाद केले. त्यामुळे थोडंसं दबाव आता मामुचवाडी या संघावरती पाहायला मिळेल. 12 चेंडू 26 धावसंख्येची गरज. या ठिकाणी 13.0च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि या ठिकाणी साहिलला एक चांगली आक्रमकता बॅटिंग करावी लागेल. खरं तर प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमकता करावी लागेल
या मॅच मध्ये आपण पाहतोय पूर्णपणे मोराचा बडा संघाने पकड मजबूत जोडवाई मजबूत पकड त्यांनी आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती इथे करत असताना पाहायला मिळाली. 12 चेंडू 26 धावा. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज जयेशला आपण पाहतोय अगदी अलॉंग द कार्पेटने एकच धावा लिहा. मात्र या ठिकाणी सिंगल आणि डबलने कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाहीये. तो टीम मोरेच्या बडा संघावरती मात्र या ठिकाणी जरूर 1 ते 2 फटके मोठे खेळावे लागतील. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाहतोय मिस्टर अमित स्ट्रोक झाले तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत जाईल परंतु या ठिकाणी टीपला जाईल 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होईल बाद. सूरज बॅक टू द पवेलियन. दबाव आणि दबावच आपल्याला पाहायला मिळतोय कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरुवातीचे विकेट बहुत 2 षटक हे भरपूर चांगले फेकले होत्या आणि 2 षटकांमध्ये जितक्या मामुशवाडी संघाला धावा पाहिजे होत्या त्या धावा मेंटेन केल्या होत्या. 21 धावा 2 षटका मागे होते परंतु तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि त्यानंतर आपण पाहिलं तर तिथून चांगली कमबॅकिंगची गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज बालचंद्रच्या माध्यमातून. परंतु चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय जयेश आणि जयेशनं देखील भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय कॅन्डिडेट नंबर 7 वरती न्यू बॅट्समॅन झालं दाखल. आपण पाहतोय प्रकाशला पाहतोय खरं तर प्रकाशला या ठिकाणी एक हार्ड हिटिंग करावी लागेल. 9 ते 14 करून दाखवावं लागेल जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर मग त्या ठिकाणी एक चांगली फटकेबाजी या ठिकाणी साकारावी लागेल. आणि आपण पाहिलं गेलं तर कॅन्डिडेट नंबर 7 वरती न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल. प्रकाशला आपण पाहतो आडव बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे तो मिस फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते परंतु बॅकअप होता. कदाचित बॅकअप नसतं तर 4 धावा या नशिबाचा मिळू शकला असा परंतु मोराचा बडा संघ देखील कमी लेखून जमणार नाहीये. त्यांना माहिती आहे एक धावाचा इथून महत्व आणि सध्या आपण पाहिलं गेलं 2 धावा या ठिकाणी कन्वर्ट करत असताना सिंगल मध्ये 2 धावा कन्वर्ट केल्याने या 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या दखल करत 27 धावा पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बाट आणि चेंडूंचा संपर्क होत नाहीये. खरं तर बाट आणि पाठच्या मधून बॉल काढलाय. डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज जयेश चांगली गोलंदाजी राहिली. 8 बॉल मध्ये करायच्या 23 जिंकण्याकरिता अजूनही मॅच संपलेली नाहीये. 2 चेंडूवरती एका दुसरा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एक देऊ शकेल तो मामुचवाडी संघ. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर फक्त मिड विकेट डिव्हिजन मध्ये अगदी चेंडूला भेदून दिले जातात आणि त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 पाहायला मिळतात. अजूनही आपण पाहिलं गेलं तर 21 धावसंख्येची गरज आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये आपण पाहतोय जयेशने पुन्हा एकदा केले कमबॅक परंतु हा चेंडूवरती षटकाराला पुन्हा एकदा मामुचवाडी संघ मॅच मध्ये येऊ शकतो. परंतु या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही स्विंग झालाय आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय की निर्धाव चेंडूची सांगता करत असताना इथे षटक क्रमांक झालाय 4 कंप्लीट आणि पाहता या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 29 धावा दाफलकावरती बनवल्या गेल्यात. समीकरण राहिलंय 6 बॉल आणि 21 धावसंख्येचं. चला मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक टॉली पाठवायची.
21 धावसंख्येची गरज जिंकण्याकरिता स्वरा 11 मामुचवाडी या संघाला. परंतु स्ट्राईक वरती साहिल आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक कोणी नाही आहे आणि एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा 4. फलंदाज साहिलच्या बॅट मधून आलाय दमदार चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या दाफलकावरती फ्लाय होईल. डबल डिजिटल मध्ये 33 धावा दाफलकावरती. 5 चेंडू 17ची गरज. खर तर साहिल कडे आता ती क्षमता आहे मॅच जिंकवण्याची आणि आपण पाहतो या ठिकाणी जी सुरुवातीची बॅटिंग करायला हवी होती तशी बॅटिंग मात्र तिसऱ्या षटकामध्ये झाली नाहीये. परंतु 5व्या षटकामध्ये सध्या तरी आपण पाहतोय 5 चेंडू 17ची गरज. आडव्या बॅटने पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका. परंतु मिड विकेट रिजनला शेवटच्या क्षणाला टीपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. बडी मछली जाल में फंस गई. फलंदाज होईल बाद. साहिल गेलं तर आणि मोहन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल. कॅन्डिडेट नंबर 8 वरती एक चांगला शतरक्षक. परंतु या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मोहनला एक आक्रमकता करावी लागेल. सध्या तरी आपण पाहतोय मॅच अजूनही संपलेली नाहीये. 4 बॉलमध्ये 17 धावा होऊ शकतात. फक्त तो प्रयत्न करायला पाहिजे फलंदाज मोहन आणि सध्या तरी मोहनवरती पूर्णपणे आशा स्वरा 11 मामुचवाडी या संघाच्या पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. रोहित पुढे खेळण्याचा प्रयत्न. वॉट अ शॉट. आपण पाहतो बादच्या स्लॉट मध्ये चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरना. पंच आम्हाला दर्शवतील ज्या चेंडूवरती मिळतील धाबा अर्धा डझन. षटकार. 39 धावा दाफलकावरती. लहर से डरकर नौका पार नहीं होते और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये आपण पाहतोय अजूनही मॅच इथे ऑन तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉल 11ची गरज. 2 चेंडूंमध्ये 12 धावा देखील होतात परंतु 3 चेंडू 11 धावा या मॅच मध्ये आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी करत असताना मोहन त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. आज जर सामना मामुचवाडी संघाने जिंकला तर कदाचित इतिहासाच्या पानावरती त्यांचं नाव राहील. 3 बॉल 11ची गरज. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती पुढून खेळण्याचा प्रयत्न. परंतु या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल. इथे डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अजूनही मॅच संपले नाहीये. 2 चेंडू 11ची गरज. हा चेंडू भरपूर काही या मॅच मध्ये सांगून जाईल. कदाचित इथे एखादा चमत्कार वाचू शकतो तो मामुचवाडी या संघाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बाच्या टोईंगला बॉल मिसटायमिंग चोक झाला आणि या ठिकाणी आपण पाहतो नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टाबल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 3 धावा कंप्लीट आहे. 4थ्या धावाचा प्रयत्न करतील का. परंतु 3000 रनांमध्ये समाधान व्यक्त करावा लागतोय. 3 तिघाडावर काम बिघाडा. 1 चेंडू 8ची गरज. या चेंडूवरती एखादा चमत्कार घडला आणि त्यावरती षटकार आला तर मॅच इथे विन होऊ शकते. ते अर्थातच स्वरा 11 मामुचवाडी संघ. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 1 चेंडू 8ची गरज आहे. जर चेंडू चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली तर कदाचित तुम्ही म्हणेन विशाल 11 मोराचा बडा संघ विजय होऊ शकतो. परंतु या ठिकाणी स्वरा 11 मामुचवाडी संघाला एखादा चमत्कार या मॅच मध्ये वाचवू शकतो. 1 बॉल 8ची गरज. समोर फलंदाज. चेंडू आपण पाहायला गेला तर लीग स्टिकच्या बाहेर पण सामना दर्शवतील. हा चेंडू वाईड आहे. 100 धावा ठिकाणी ऍड केली जाईल. 100 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 46 43 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. 1 बॉल 7ची गरज. परंतु या स्पर्धेमध्ये एक नियमित कंपल्सरी चेस आणि कंपल्सरी ड्रेस पाहायला मिळतं आणि या ठिकाणी आपण पाहत मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉल सरळ सीमा पार. षटकार आलाय. तर तुम्ही म्हणून एकच या ठिकाणी चुकी झाली तर 1 धाव कुठेतरी वाचवायची होती स्वरा 11.
मामुचवाडी या संघाला आणि कालच्या दिवसामध्ये देखील मनोज उगडा एक सामना आपण पाहिला 6 बॉलमध्ये 1 धाव झाली नाहीये. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय ओलमन विपक्ष चापेवाडी बी कासगाव बी हा संघ होता. 6 बॉलमध्ये 1 धाव झाली नाहीये. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं एक चेंडू 7ची गरज होती, षटकार त्याने ठोकला. परंतु मॅच मध्ये कंपल्सरी चेस असल्या कारणानं स्वरा 11 मामुचवाडी या संघाला सामना गमावा लागला. हार्ड लक टीम मामुचवाडी या संघ, बडलक गुड लक टीम विशाल 11 मोऱ्याचा पाडा संघ. कदाचित जर मॅच मध्ये मी म्हणेन जर कंपल्सरी चेस नसती तर सुपर ओव्हरचा सामना आपल्याला खेळायला लागला असं याच्यात मात्र शंका नाही आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर एका धावेने सामना जिंकत असताना विशाल 11 मोऱ्याचा पाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं त्यांना झोप या ठिकाणी लागणार नाहीये. आज मात्र मामुचवाडी संघ देखील मी म्हणेन एका धावेने तो सामना गमावलाय आणि एका धावेची किंमत किती असते ना ते मात्र आज या ठिकाणी मोऱ्याचा पाडा संघाला विचारा आणि जाऊन ओलमन संघाला विचारा. या दोन संघाला विचारा जाऊन की एका धावेची किंमत किती असते. हार्ड लक टीम स्वर 11 मामुचवाडी संघ, बट गुड लक टीम विशाल 11 मोऱ्याचा पाडा संघ. हार्ड लक टीम आणि या ठिकाणी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये आपण पाहतोय त्याने भरपूर चांगली बॅटिंग करत असताना मी म्हणेन त्याच्या बॅट मधून एकंदरीत गोलंदाजी करत असताना 3 विकेट ज्याने भरपूर चांगले मिळवून दिले आणि 3 चेंडू 8 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो बालचंद्र पण यायचा. 3 चेंडू 8 धावा आणि गोलंदाजी करत असताना 3